माझ्या रूम मध्ये काय करतेस? आई ते मी सूपचं भांडं राहिलं होतं ना, ते घ्यायला आले होते. एवढ्या रात्री? हो ते काय ना, झोपच लागत नव्हती मला, म्हणून म्हटलं जर किचन आवरूया. ते वाटलं मला भांडं इथेच राहिलं, म्हणून आले मी. येते मी. थांब. या रूमची किल्ली तुला कोणी दिली? आई खोली उघडीच होती मी आले तेव्हा. हो येते मी. कसं शक्य? मला चांगलंच आठवतं, मी स्वतः दार लॉक केलं. सकाळी सकाळी बॅग घेऊन कुठे? लांबचा प्रवास वाटतं. अगं मी काय विचारतोय, कुठे निघालीस? पल्लवीला भेटायला. तिच्याकडे डोळे वटारून बघू नकोस, काही उपयोग होणार नाही. हा निर्णय माझा आहे, तिचा नाहीये. आणि हे बघ, स्वयंपाक करून ठेवलाय, गरम करून घे, आम्हाला यायला उशीर होईल. हे बघ आई, हे बघ, तुला पल्लूचं तोंड बघायचं नसेल ना तर नको बघूस, पण आई आणि आजी म्हणून आम्ही तिला वाऱ्यावर नाही सोडू शकत. आणि या घराचा मालक म्हणून आम्हा दोघींनाही तुला जर घराच्या बाहेर काढायचं असेल ना तर खुशाल काढ. म्हणजे त्या दृष्टीनं आम्हाला विचार करायला. चल ग. तुमच्यासाठी देतोय, तिच्यासाठी नाही. काळजी घ्या आणि लवकर या. दुखणं कमी झालं का आता? हाँ कमी आता जरा. काल मध्यरात्री अचानक कुठे गायब झालीस ग तू? मी ते हॉलमध्ये होते मी. हो झोप लागत नव्हती ना म्हणून टीव्ही बघावं म्हटलं. टीव्ही बघत होते हॉलमध्ये. तू एवढ्या रात्री टीव्ही बघत होतीस?
हो. पक्की मुंबईकर झालीस ना आता तू. बरं माझे इस्त्रीचे कपडे काढून ठेव, मी जरा बाहेर जाऊन येतो. अहो इतक्या सकाळी कुठे निघालात? अगं हॉस्पिटलमध्ये चाललोय, माझे काही रिपोर्ट्स मिळणार आहेत ते कलेक्ट करायचे. आलोच मी. मी जाऊ? तुम्ही कशा लोकांचा त्रास करून घेताय? मी आहे ना, तुम्ही तेवढा वेळ जा. घाबरलीस? ठीक आहे, जा तू, पण जा आणि लवकर ये घरी. उगाच नवीन वादाला मुद्दा नको. हा हो. चाल कुणाची आहे आणि तू मोहरा कुणाला बनवतेस हे मी ओळखलेलं आहे.